नमस्कार. आज आपण घरात मोरपीस का ठेवावे, कोणत्या दिशेला ठेवावे व मोरपीस ठेवल्यामुळे काय फायदे होतात ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर चला मग या व्हिडिओला सुरुवात करूया. आपलं घर आपण मोठ्या कष्टाने उभं केलेलं असतं. त्या घरात जन्माची नाती असतात, त्यांच्यासह आपल्याला आनंदात आयुष्य जगायचं असतं. प्रत्येकालाच वाटतं असे की आपल्या घरात सुख समृद्धी नांदावी, आपल्या घराचे वैभव टिकून राहावे असं वाटणंही साहजिकच आहे. त्यासाठी कळत न कळत एक ना अनेक उपाय आपल्या हातून केले जात असतात. जसे घराला कोणता कलर द्यावा, मनी प्लांट किंवा घरात आरसा कुठे लावावा वगैरे वगैरे. यासाठी घरात मोरपंख कुठे ठेवावे, त्याने काय बदल होतात, ते कशासाठी घरात ठेवले जाते हे आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत. मोराच्या सुंदरतेचे कितीही कौतुक केले तर ते कमीच. निसर्गाच्या प्रत्येक रचनेमागे वैशिष्ट्य आहे. माता सरस्वती, भगवान गणेश व कार्तिक श्रीकृष्णाला देखील मोर प्रिय होते. वेद पुराणात शास्त्रात याला खूप महत्त्व आहे. मोरपंख वास्तुशास्त्र सांगते की दक्षिण दिशेला मोरपंख ठेवल्याने आर्थिक सामर्थ्य समृद्धी प्राप्त होते. पूर्व पश्चिम दिशेला मोरपंख ठेवल्याने जर एखाद्याला राहू दोष असेल तर तो कमी होतो. तुमच्या घरात ईशान्य किंवा आग्नेय कोपऱ्यात सुद्धा तुम्ही एकापेक्षा अधिक मोराची पिसे एकत्र ठेवू शकता. जी कोणत्या दिशेला तुम्ही मोरपंख ठेवणार असाल ते सर्वांना दिसण्यासारखे ठेवा, म्हणजे घरातील सगळ्यांची जाता येता त्यावर नजर पडेल, जेणेकरून सकारात्मक ऊर्जा मिळते. घरातील वाद विघ्ने टळतील. मोरपंखाच्या प्रभावाने वास्तुदोष नाहीसे होते. याशिवाय एखाद्याशी जर आपले बिनसले असेल तर त्यांच्या नावाचे मोरपंख जवळ ठेवल्याने ते संबंध सुधारतील अशी धारणा आहे. अभ्यासाच्या खोलीत मोरपीस ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. तसेच तिजोरीमध्ये मोरपीस ठेवल्याने बरकत येते. तर मोरपंख वास्तू याविषयी पुरेपूर माहिती तुम्हाला ज्ञान झाली असेल. या मोरपंखाला किंवा मोराच्या चित्राला, मूर्तीला इतके महत्त्व का दिले जाते हे तुम्ही जाणून घेतले असावे. घरात मोरपंख ठेवल्याने घराची शोभा तर वाढतेच, याबरोबर आर्थिक, शैक्षणिक, वैवाहिक अडचणी दूर होतात, अपेक्षित यश मिळते, मन उत्साही राहील, भरभराट होईल. त्यामुळे घरात सर्वांनी मोरपंख ठेवले पाहिजेच. व्हिडिओ आवडला असेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.